सुप्रीम कोर्ट के आदेश तक की परवाह नहीं की। इसका एक उदाहरण वक्फ बोर्ड है। दिल्ली के लोग तो चौंक जाएंगे। हालात ये थी कि 2014 में इन लोगों ने सरकार से जाते जाते दिल्ली के आसपास की अनेक संपत्तियां वक्फ बोर्ड को सौंप दी थी। साहब आंबेडकर जी ने जो संविधान हमें दिया है ना, जिस संविधान की रक्षा के लिए हम प्रतिबद्ध है, संविधान में वक्फ कानून का कोई स्थान ही नहीं है। केंद्र सरकार वक्फ बोर्डवरती जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे। कारण वक्फ बोर्ड अधिनियम 1995 मध्ये दुरुस्ती करून वक्फ बोर्डला सरकारच्या अधिकारात आणण्याचा प्रस्ताव आणि त्यामध्ये पारदर्शकता प्रस्थापित करण्याचा एक प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मंजुरीसाठी आलेला आहे। आता वक्फ बोर्ड ॲक्ट 1954 हा कायदा पंडित जवाहरलाल नेहरू सरकारने वक्फ बोर्ड पूर्ण भारतातील प्रॉपर्टी आहे ती एकत्रित करण्यासाठी पास केलेला कायदा होता आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्ड हे वक्फ ॲक्ट 1995 अंडर स्थापन करण्यात आलेला आहे। आता वक्फ बोर्ड म्हणजे काय, तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये कायमस्वरूपी दान केलेली मालमत्ता किंवा संपत्ती असते, त्या अंतर्गत दान केलेल्या मालमत्तेचा उपयोग धार्मिक आणि चॅरिटेबल कामासाठी केला जातो। आता ही संपत्ती विकू शकत नाही किंवा ती भाड्यानेही देऊ शकत नाही। अशा संपत्तीचे सर्व राईट्स वक्फ बोर्डकडे असतात। त्याचे मेंटेनन्स मॅनेजमेंट हे वक्फ बोर्ड करतं। आता त्या प्रॉपर्टीमध्ये काय काय येतं, तर मदरसे, कृषी जमीन येते, मस्जिद, दर्गा, कब्रस्तान येतं, स्कूल, दुकानं आणि अनेक सामाजिक संस्था या वक्फ बोर्डच्या अंडर येतात। त्याचं सर्व मॅनेजमेंट हे राज्यातील वक्फ बोर्ड करत असतं, त्या राज्यातील वक्फ बोर्ड करतं। आता वक्फ बोर्डमध्ये किती संपत्ती आहे हे ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल। वक्फ बोर्डकडे जवळपास 9.4 लाख एकर जमीन आहे। त्याची किंमत जवळपास 1.2 लाख कोटी एवढी प्रचंड किंमत आहे। त्यामुळे वक्फ बोर्ड हा भारताचा तिसरा सर्वात मोठा जमिनीचा मालक आहे। भारतीय लष्कर हा 2 नंबरचा सर्वात मोठा जमिनीचा मालक आहे आणि 1 नंबरला आहे भारतीय रेल्वे, ज्यांच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे। म्हणजे भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर तिसरा नंबरचा जो सर्वात मोठा संपत्तीचा मालक, जमिनीचा मालक हा वक्फ बोर्ड आहे 3 नंबरला। आता ही दुरुस्ती काय आहे, वक्फ बोर्डमध्ये जे अमेंडमेंट आहे, संशोधन आहे, ते काय बदलणार आहे त्याच्यामध्ये ते आपण बघूया। मीडिया रिपोर्टनुसार वक्फ बोर्ड अधिनियम 1995 मध्ये दुरुस्तीसाठी सादर केलेल्या विधेयकाचा उद्देश केवळ वक्फ बोर्डाची पारदर्शकता आणि जबाबदारी वाढणार आहे। म्हणजे चुकीचे कामं आता होणार नाहीत। आता नवीन दुरुस्तीनुसार वक्फ बोर्डकडे मिळालेली संपत्ती ही कलेक्टरकडे नोंदणी किंवा रजिस्टर करणे बंधन करण्यात आले, जे की आत्ता नाही आहे। जुन्या अधिनियमानुसार वक्फ बोर्ड सदस्य हे निवडणुकीद्वारे नियुक्त करण्यात होतं, म्हणजे तिथं निवडणूक होत होती, पण आता ती निवडणूक होणार नाही। आता नवीन विधेयकानुसार वक्फ बोर्डचे सदस्य सरकार नियुक्त करेल, म्हणजे सरकार ज्याला नियुक्त करेल तो तिथं सदस्य असेल। त्यामुळे सरकारचे नियंत्रण वक्फ बोर्डवरती वाढणार आहे, हे तेवढंच करायचं। तसेच गैरमुस्लिम म्हणजे कोणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणीही व्यक्ती त्या वक्फ बोर्डचा सदस्य किंवा CEO होऊ शकतो। हे सगळ्यात जबरदस्त अमेंडमेंट आहे। आणि प्रत्येक वक्फ बोर्डात 2 सदस्य हे गैरमुस्लिम असतील असा प्रस्ताव या अमेंडमेंटमध्ये आलेला आहे। त्यामुळे मुस्लिम कम्युनिटीकडून जबरदस्त विरोध प्रदर्शन या अमेंडमेंटला, या कायद्याला करण्यात येत आहे। आता ॲक्च्युअलमध्ये तो कायद्यामध्ये कशी दुरुस्ती होती आणि किती दुरुस्ती होते हे तो कायदा पास झाल्यानंतरच आपल्याला कळेल आणि त्यामध्ये काय नेमक्या दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत हे बघणं गरजेचं आहे। नमस्कार।